आषाढी एकादशीच्या दिवशी फराळाबरोबरच नैवेद्यासाठी आपण छान अशी मिठाई घरी बनवत असतो. आज उपवासाला चालणारी व घरच्या साहित्यात बनणारी मिठाई म्हणजे मिल्क केक आपण बनवूया. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण घरच्याच दुधामध्ये छान अशी मिठाई कशी बनवायची ते पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे 1 लिटर दूध इथे छान असं गाळून घेतलेलं आहे. आपल्याला 1 ते 1.5 लिटर दूध घ्यायचं आहे, तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे. कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे दूध घालायचं आहे. आता इथे गॅसचा पॉवर आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि दुधाला इथे एक उकळी आपल्याला फुटू द्यायची आहे. दुधाला छान अशी उकळी फुटली की आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे हे दूध जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे इथे मिक्स करायचं आहे. दूध मिक्स करायचं आहे आणि दूध छान असं मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला या दुधामध्ये साखर घालायची आहे. तर इथे मी बरोबर 1 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. 1 लिटरला 1 पाव एवढी साखर बरोबर होते. तर अंदाजे ही जर साखर तुम्ही मोजायला गेले तर 1 पाव एवढी साखर आहे. 1 पाव एवढी साखर आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आणि कमी गॅसच्या पॉवरवरच आपल्याला हे दूध जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हे दूध छान असं घट्ट येईपर्यंत इथे आटवून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. मिल्क केक करताना जे आपण भांडं वापरतो ते आपल्याला इथे कढईचाच वापर करायचा आहे. कढईमध्ये मिल्क केक म्हणा किंवा ही जी बासुंदी आहे ती छान अशी लवकर बनल्या जाते. इथे आपल्याला बासुंदी बनवायला बिलकुलच जास्त वेळ लागत नाही. इथे आपली गॅसची सुद्धा बचत होते आणि आपला वेळसुद्धा इथे वाचतो. म्हणून आपल्याला पातेल्याऐवजी इथे छान अशा कढईचाच वापर करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, या प्रकारे इथे आपली जी बासुंदी आहे ती भरपूर प्रमाणात अशी इथे आटत आलेली आहे. आणि जेव्हाही आपण मिल्क केक बनवायचा असो किंवा बासुंदी बनवायची असो तेव्हा आपल्याला दुधामध्ये साखर सर्वात आधीच टाकायची आहे. त्याने काय होतं की आपला जो पदार्थ आहे किंवा आपली जी बासुंदी आहे ती लवकर अशी आटल्या जाते. कारण काय होतं की आपण साखर टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की आपण जसजसा बासुंदी घोटतो त्याबरोबर त्या साखरेचं पाणीसुद्धा आटायला सुरुवात होते. आणि जर आपण बासुंदी घोटल्यानंतर जर साखर टाकली तर काय होतं की आणखी पाणी तुटेपर्यंत आपल्याला ती बासुंदी डबल घोटावी लागते. म्हणून इथे आपल्याला बासुंदी घोटताना किंवा मिल्क केक बनवताना आधीच साखर टाकायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे आपली जी बासुंदी आहे किंवा आपला जो मिल्क केकचं दूध आहे ते अर्ध्यापैकी अर्धं असं आटलं गेलेलं आहे. आता या स्टेजवरच आपल्याला इथे थोडं लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. इथे अशा प्रकारे आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला जो चम्मच आहे तो एकसारखा याच्यामध्ये अशा प्रकारे ढवळत राहायचा आहे आणि एकीकडे आपल्याला गॅसचा पॉवरसुद्धा मोठा करून ठेवायचा आहे. इथे आपल्याला गॅसचा पॉवर बिलकुल कमी करायचा नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपलं दूध जे आहे ते आता इथे फुटायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा आपलं पूर्ण दूध फुटायला सुरुवात होतं किंवा जेव्हा पूर्ण दूध फुटतं तेव्हा आपल्याला हे जे दूध आहे ते पूर्ण घट्ट येऊ द्यायचं असतं. आता तुम्ही इथे बघू शकता, हे जे दूध आहे आपलं ते छान असं फुटायला सुरुवात झालेलं आहे. मिल्क केक ही मिठाई चवीला खूप अशी चविष्ट बनते आणि कुणी असं नाही की ज्यांना मिल्क केक हा आवडत नाही. मुलांना तर मिल्क केक एवढा आवडतो की जर तुम्ही त्यांना आठवड्यातून 2 ते 3 दिवस जरी मिल्क केक दिला तर ते तुम्हाला नाही म्हणणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी हा जो चम्मच आहे तो अशा प्रकारे या दुधामध्ये अशा प्रकारे ढवळत आहे आणि आपल्याला तोपर्यंत ढवळायचं आहे जोपर्यंत हे दूध छान असं घट्ट होत नाही. तुम्ही बघू शकता, दूध आपलं पूर्णतः इथे फुटलेलं आहे. आता या स्टेजवर आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. विलायची पावडर घाला. ड्रायफ्रूट्स असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरू शकता, पण आपल्याला ते शेवट घालायचे आहे, आता नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे इथे आपलं हे जे दूध आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं घट्ट होतं. आणि जेव्हा छान असं गळेदार बनायला सुरुवात होतं तेव्हा समजायचं की आपलं कलाकंद म्हणा किंवा आपलं जे मिल्क केकचं जे सारण आहे ते इथे तयार होत आलेलं आहे. आपल्याला आणखी थोडा वेळ याला अशाच प्रकारे घोटत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता किती घट्ट असं हे जे मिल्क केकचं सारण आहे ते इथे तयार झालेलं आहे. पण आणखी आपल्याला इथे 5 मिनिटे अशा प्रकारे याला एकसारखं असं ढवळायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही मिठाई बनते. तुम्ही उपवासासाठी बनवा किंवा जर घरी पाहुणे येत असेल तेव्हा बनवा किंवा जर तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटत असेल, घरी काही गोड नसेल, तर तेव्हासुद्धा तुम्ही घरच्या दुधापासून हा कलाकंद किंवा ही जी आपण मिल्क केक बनवत आहोत तो मिल्क केक नक्कीच बनवू शकता. आता मिल्क केकचं सारण इथे परफेक्ट तयार कसं झालं हे कसं ओळखायचं, तर जेव्हा साईडने असं तूप सुटायला सुरुवात होतं तेव्हा समजायचं की आपलं मिल्क केकचं सारण इथे परफेक्ट तयार आहे.
मला आणखी इथे 5 मिनिटे याला अशा प्रकारे ढवळायचं आहे. जोपर्यंत याला तूप सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथे ढवळत राहायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं मिल्क केकचं जे सारण आहे ते इथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तुम्ही या सारणाच्या साईडने पाहू शकता तुपाचे असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आपलं इथे जे कलाकंद आहे किंवा जे मिल्क केक आहे तो इथे तयार झालेला आहे. आता हा मिल्क केक आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर याला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावल्यावर हा जो मिल्क केक आहे तो आपल्याला या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती घट्ट असं सारण झालेलं आहे. आता अशा प्रकारे हे जे सारण आहे ते याच्यामध्ये काढायचं भांड्यामध्ये आणि त्याला अशा प्रकारे चमच्याने प्रेस करायचं. चमच्याने प्रेस करायचं आणि त्याला छान असा शेप देऊन द्यायचा गोलाकारमध्ये आणि त्याला छान असं फॅनखाली 15 ते 20 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर तुम्ही फॅनखाली ठेवू शकता किंवा तुम्ही छान असं थंड झाल्यावर 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सुद्धा हे सारण नक्कीच ठेवू शकता. तर मी 15 ते 20 मिनिटासाठी याला फॅनमध्येच थंड करण्यासाठी ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्हाला मी हे जे मिल्क केक आहे तो दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्णतः 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही हा मिल्क केक बघू शकता किती असा घट्ट इथे आलेला आहे. आता याच्यावर थोडे आपण बदामचे जे काप असतात ते टाकून घेऊया. बदामचे काप टाकून घेऊया आणि बदामचे काप टाकल्यानंतर याला छान असा आपली जी बर्फी असते त्या बर्फीचा इथे शेप देऊया. तुम्हाला जर लांबट आकारामध्ये कापायचं असेल तर तुम्ही लांबट आकारामध्ये सुद्धा याला शेप नक्कीच देऊ शकता. आता मी एक बर्फी तुम्हाला काढून दाखवते म्हणजेच एक मिल्क केक तुम्हाला काढून दाखवते आणि तुम्ही मिल्क केक बघू शकता किती छान असा इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अप्रतिम असा हा मिल्क केक आपला तयार झालेला आहे. त्याला तुम्ही मिल्क केक म्हणा किंवा कलाकंद म्हणा काहीही म्हणू शकता. असा आपला मस्त असा मिल्क केक तयार आहे. आजची रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.